आज ना स्कूलमध्ये जायचं होतं, आज होता एक्झाम. आता तुम्ही म्हणता संडेचा काय एक्झाम आहे, पण आहे बरं का माझ्या मुलाचा एक्झाम. त्याची आता त्याच्याकरता म्हटलं पटकन आवरून घेऊया, त्याला टिफिन वगैरे बनवून द्यायचा होता. सकाळी मी माझं पटकन आवरून घेतलं, म्हटलं आवरून झाल्याच्यानंतर दिवाबत्ती करून घेऊया. पटकन दिवाबत्ती करून घेतली. दिवाबत्ती झाल्याच्यानंतर आता म्हटलं किचनकडे ओढूया, कारण की जरा लेट झालं होतं, 1 तास लेटच झालं बरं का आज. नाहीतर मी सकाळीच सगळं आवरून घेते माझा स्वयंपाक, आणि गरम पण खूप होतं आहे. तर पटकन आवरून घेतलं स्वयंपाक, तर मग आपलं अर्धं काम होऊन जाते. आता रात्री मी हे वाटाणे भिजत घातले होते, आता थोडे उरले होते इथं तिथं पडूस, तर म्हटलं चला आता बनवून खाऊनच टाकूया. भिजत घातले, मस्त भिजून झाले होते, आणि लगेच कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊया म्हटलं. आणि भाजी बनवता येईल, बटाटे घालून भाजी बनवायची होती. मस्त 2 शिट्ट्या वेळेपर्यंत पीठ पण भिजून घेतलं, चपात्या पण करून घेऊया म्हटलं. आता मुलाला टिफिन बनवून द्यायचा आहे, पण त्याला वाटाणे नको होते, बोलले मला दुसरीच भाजी करून दे. समोर तुम्हाला सांगणारच आहे कोणची भाजी बनवली होती म्हणून. चपात्या करून घेतल्या. चपात्या झाल्या करत करत मुलाला बोलले, तू तुझं आवरून घे बाळा, थोडंफार रिवाईज करून घे. त्याने त्याचं आवरून घेतलं, आणि तो अभ्यास करत होता समोर, मी माझ्या चपात्या बनवत होते. चपात्या बनवून झाल्याच्यानंतर लगेच भाजी पण बनवून घेतली. भाजी बटाटे घालून मस्त अशी बनवून घेतली. कोथिंबीर नव्हती बरं का, बिना कोथिंबीरचीच झाली. तोपर्यंत मुलगीला बोलले की थोडे गवार खूड बाळा, त्याला गवार बनवून दे बोलला मला. आधी बोलला तेला मिठात करून दे, नंतर बोलला तिखट बनवून दे. आम्हाला तेला मिठात थोडे काढून घेतले आणि त्याला तिखट बनवले. म्हटलं आता सगळं काम वगैरे झालं आहे, तर लगेच त्याचा टिफिन पॅक करून घेऊया. लगेच त्याचा टिफिन पॅक करून त्याच्याजवळ दिला, आणि त्याची पण तयारी चालू होती. म्हटलं पटकन आवरून घे, लगेच जाऊया. लगेच निघालो होतो, आणि लवकर बोलवलं होतं, तर मग लवकरच अर्ध्या तासा अगोदरच गेलो होतो आम्ही. पटकन मुलीला पण घेऊन गेले होते सोबत. गेल्याच्यानंतर तिथं थोडं थांबले, आणि जोपर्यंत आज जात नाही तोपर्यंत थांबले. येत्या वेळेस मस्त फ्रेश काकडी दिसली, म्हटलं चला आता उन्हाळ्याचं कसं जेवण मन नाही होत जेवायला, म्हटलं काकडी घेऊया. घरी गेल्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला होता माझा, आणि जेवण करूया. मस्त दोघे मिळाले की घरी आलो. घरी आल्याच्यानंतर मुलगी जेवली होती, मीच राहिले होते जेवायचे. मी लगेच मस्त काकडी वगैरे घेतलं जेवायला, आणि जेवून घेतलं. आणि गरम पण खूप होतं आहे. आजच्यासाठी एवढंच बरं का, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला आता जेवण करून घेते, आता इथंच एंड करते. बाय.